तर मंडळी, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा आजचा म्हणजे 23 मेचा भाग तुम्ही बघत आहात. आणि सुरुवातीलाच बघा, आनंद निवासमध्ये नंदिनी खूप खुश झाली आहे, कारण काही मुलं आहेत छोटे छोटे, ते तिला भेटायला आले आहेत. आणि आजच्या भागामध्ये नंदिनी चांगलीच अडचणीत सापडली आहे बरं का, आणि जीवाला खूप गिल्टी पण फील झालंय. तर शेवटपर्यंत बघत राहा लग्नानंतर होईलच प्रेम. तर बघा, या नंदिनीला खूप सरप्राईज दिलंय या छोट्या छोट्या मुलांनी. नंदिनी त्यांना विचारपूस करते, कसे आहात तुम्ही सगळे, वर्कशॉप कसं झालं तुमचं. मग मुलं सगळेजण एकसाथ उत्तर देतात, छान झालं, मस्त झालं, आणि नंदिनीला नमस्कार करतात. मग नंदिनी म्हणते, अरे हे काय करताय. मग ते मुलं नंदिनीचं कौतुक करत म्हणतात, ताई थँक्यू, तू आम्हाला स्कॉलरशिप मिळवून दिली त्याबद्दल. मग नंदिनी त्या सगळ्यांना एक छान छान चॉकलेट वगैरे देते आणि त्यांना म्हणते, तुम्ही सगळे डिझर्विंग आहात, तुम्हाला स्कॉलरशिप मिळणारच. बरं चला नाश्ता करून घ्या, तुम्हाला नाटक बघायला जायचंय ना. मग ते मुलं विचारतात, ताई तू नाही येणार का नाटकाला. मग नंदिनी म्हणते, माझं थोडं काम आहे रे पोरांनो. मग ते पोरं सगळे हट्ट करतात, चल ना ग ताई चल ना. मग नंदिनी म्हणते, नाही रे पुढच्या वेळेला येईल. मग ते छोटे छोटे मुलं चिडवायला लागतात, तुला जीवा दादा बरोबर फिरायला जायचं असेल ना, ए ताई तुला हॅपी 1 month ॲनिव्हर्सरी असं काहीतरी ती मुलगी विश करते. मग नंदिनी म्हणते, तुम्हाला कसं कळलं. मग ती मुलं म्हणतात, तुझी सोशल मीडियावर पोस्ट पाहिली आम्ही. आणि ती पोरं कौतुक करतात की तू आणि जीवा दादा क्यूट दिसता वगैरे वगैरे. आणि ती मुलं मग नंदिनी सोबत छान सेल्फी काढतात. नंदिनी अपसेट असते ना, म्हणून ही मुलं तिच्यासोबत सेल्फी घेतात तिला हसवायला, आणि तिच्या चेहऱ्यावर स्माइल येतं सुद्धा. पण आता या सेल्फीमुळे बरीच मदत झाली प्रेक्षकांनो, कारण हा सेल्फी आता जीवापर्यंत जातो आणि त्याला कळतं की नंदिनी की जान खतरे में है. बाकी आजची सुरुवात जरा स्लो होती, पण बघा आता फोटो बिटो काढलेत नंदिनीने, आणि मग त्या ज्या नंदिनीच्या सोबत ताई आहेत ना, त्या पोरांना समजवतात की चला पोरांनो जेवून खाऊन घेऊ वगैरे वगैरे. मग ती सगळी मुलं तिथून निघून जातात. आता नंदिनी विचार करते, हे पोरं आले म्हणून बरं वाटतंय, पण जीवाशी जरा बोलू का फोनवर. सकाळपासनं त्यांच्याशी बोलणं झालं नाही, ते खूप अपसेट असतील का, करू का फोन, असा ती विचार करतच असते. आणि मागे बघा प्रेक्षकांनो, तो दीपक नंदिनीवर लक्ष ठेवून असतो, आणि इकडे जीवाला सुद्धा जरा डिस्टर्ब वाटत असतं की तोही मनाशी बोलत असतो, अख्खा दिवस गेला, या नंदिनीचा फोन नाही, मेसेज नाही, मीच करू का तिला फोन, का एखादा मेसेज करू, असा विचार करून त्याने मेसेज करायला सुरुवात केली आहे. पण आता नंदिनी पण इकडे एक्झॅक्टली विचार करत असते, जाऊ द्या बाबा, मी कशाला यांना फोन करू, मी का मागे मागे करू, मी नाही करणार, यांना फोन नाही करणार आणि मेसेज पण नाही करणार. आता अशा दोघांची जरा तगमग दाखवली आहे. आता हा जीवा पण म्हणतो, मी कशाला फोन करू, पण या चकाचकबाईने फोन उचलायला हवा ना, मी मेसेजेस करतो, जाऊ देत, असा विचार करून त्याने लगेच मेसेज करायला सुरुवात केली आहे. पण काय मेसेज टाईप करावा ते त्याला कळेना. मग जीवाने आधी लिहिलंय की हॅलो, आणि ते हॅलो त्याने नंदिनीला सेंड केलंय मेसेज थ्रू. आता नंदिनी ते वाचते आणि विचार करते, हॅलो, नुसतं हॅलो, राग गेला वाटतं साहेबांचा, बोलायचंय वाटतं साहेबांना माझ्याशी, पण जाऊ देत, मी पण जरा ताणतेच. आता बघा जीवाला, आता जीवाच्या लक्षात आलंय नंदिनीने तो मेसेज वाचलाय खरा, पण हिला राग आलाय का, ही रिप्लाय का करत नसेल. आता नंदिनी इकडे विचार करत असते, रिप्लाय करू का. मग जीवा इकडनं म्हणत असतो, कर न बाई रिप्लाय, कर न, हॅलोवर काय रिप्लाय करायचा, एवढं पण कळत नाही का हिला. आता नंदिनी हे असा रिप्लाय करते फक्त. जीवाचं लक्ष फोनवरच असतं. तो विचार करतो, ही टाईप करते पण इतका का वेळ लावते, काय पाठवणे यार नंदिनी थोडी कन्फ्युज्ड आहे, काय मेसेज करावा. ती पुन्हा विचार करते, काय मेसेज करू आणि पाठवू का नको पाठवू. इकडे जीवा विचार करत असतो, काय ही मेसेज टाईप करत असेल, किती लिहिते, इतका वेळ लागतो का, पाठवणे यार लवकर. नंदिनी तो मेसेज डिलीट करत विचार करते, जाऊ दे कशाला मेसेज करू, सतत चिडचिड करतात माझ्यावर, करतच नाही मेसेज, असा विचार करून ही मेसेज डिलीट करते. पण तरी सुद्धा अचानक तो टाईप केलेला मेसेज तिच्याकडनं सेंड होतो, आणि तेवढ्यात तिच्या आश्रमातल्या त्या ताई येतात आणि त्या गडबडीत तो मेसेज सेंड होतो. नंदिनी जरा टेन्शन मध्ये येते. आता हे फक्त असा मेसेज गेलाय म्हणजे HEY हे. आता तो जीवा ते मेसेज वाचतो आणि विचार करतो, नुसते हे 3 अक्षर टाईप करायला हिला एवढा वेळ लागला. साफसफाई करण्यात एवढी फास्ट आहे, पण हिला मेसेज टाईप नाही करतायत का लवकर लवकर. लिहून काय लिहिलं तर म्हणे हे. नंदिनी आता त्या ताईवर वैतागत म्हणते, काय हो ताई, तुमच्यामुळे ते हे सेंड झालं ना. त्या ताई म्हणतात, हे म्हणजे काय हे, अहो ताई हे सोडा, तिकडे ते हे बोलत आहेत. नंदिनी घाबरून म्हणते, हे कोण. त्यावर ती ताई म्हणते, अहो हे म्हणजे स्कॉलरशिप वाले पोरं,
चला ना, अहो आपण जाऊ ना तिकडे, पोरांना ना आपली टीम दाखवूयात. नंदिनी म्हणते हो ताई तुम्ही व्हा पुढे, मी आलेच. आता इकडे नंदिनी मेसेज मध्ये बिझी असते आणि तिकडे ते पोरं तिला आवाज देतात. आता नंदिनी विचार करते मी एवढं हे मेसेज केला पण यांचा रिप्लायच नाही आला. जीवा विचार करत असतो यार काय रिप्लाय करू. मग आता ते आरशावर त्याला सॉरी दिसतं, नंदिनीने सकाळी सकाळी लिहिलेलं. आणि तो विचार करतो हा हिने सॉरी लिहिलंय ना, करेक्ट आहे, मी सॉरीच पाठवतो तिला. आणि असा विचार करून आता तो सॉरी असं पाठवतो, म्हणजे लिहित असतो तो मेसेज. आणि नंदिनीला तिकडनं दिसतं की जीवा काहीतरी टाईप करतोय. म्हणजे दोघांची एक्साइटमेंट दाखवली हो प्रेक्षकांनो. जरा बघायला छान वाटतं, ऐकायला तुम्हाला कदाचित लेंदी वाटत असेल पण बघायला छान वाटला हा सीन. आता जीवा विचार करत असतो हिला खरंच सॉरी पाठवू का. नंदिनी तिकडे बघते आणि विचार करते अरे हे काहीतरी टाईप करताय. मग जीवा टाईप करतो सॉरी चकाचक बाई आणि पुन्हा विचार करतो नाही नको, चकाचक बाई नको, उगाच बिडकायची ही, त्यापेक्षा सॉरी बॉस असं टाकून देतो. नंदिनी इकडे तगमग होत असते तिची, अरे इतका वेळ का घेताय, काय इतका वेळ टाईप करताय. तर आता जीवा विचार करतो सॉरी म्हणायला जरा वेळ लागला यार हिला, पण दिवसाच्या शेवटी का होईना सॉरी लिहूनच टाकतो. असा विचार करून आता तो टाईप तर करतोय पण तो पाठवू का नको पाठवू असा विचार करायला लागतो. यार काय बोर करताय यार हे पुन्हा जीवा विचार करतो जाऊ देत, नको. ती घरी आली ना की मग तिला सॉरी म्हणतो. मेसेजवर टोन नाही कळत ना समोरच्याला. त्यावर नंदिनी म्हणते यांचं ना काही कळतच नाही, जाऊ दे मीच काहीतरी टाईप करते. आता जीवा पुन्हा विचार करतो हे डिलीट करून टाकतो वाक्य, नाही तर सेंड होईल. त्यावर पुन्हा जीवा फोन बघतो आणि विचार करतो अरे ही टाईप करते, म्हणजे माझ्या मेसेजची वाटबीट बघत होती की काय. अरे यार मेसेज पाठवून फसलास यार जीवा, कशाला मेसेज पाठवलास हिला, आता ही मागे लागणार. नंदिनी एक्झॅक्टली हाच विचार करत असते इकडे, यार यांना बोलायचं नाही तर कशाला मेसेज पाठवताय, यांचा ना काही उपयोगच नाहीये. आता एक काम करते मी असं म्हणून आता तिने काय केलंय की एक मेसेज पाठवलाय जीवाला, एक काम कराल का आणि त्या मुलांचे फोटोज आहेत ना ते कोलाज करून पाठवा अशी एक व्हॉइस क्लिप तिने जीवाला पाठवली आहे. प्रेक्षकांनो तुम्हाला मी जो ऑडिओ रिव्ह्यू देते तो कळतोय ना, मग प्लीज मला कमेंट करून आणि लाईक करून सांगा की हो ताई आज दिलेला रिव्ह्यू तुम्हाला कळला. तर असो आता तिने ती व्हॉइस क्लिप पाठवली आहे की जीवा हे फोटोज मी पाठवतेय तुम्हाला, प्लीज मला हे कोलाज करून पाठवाल का, प्लीज एवढं काम कराल का. आता याला आधी तर वाटतं की पिकअप करायला बोलवत असेल, पण ती व्हॉइस क्लिप ऐकल्यावर याला छान वाटतं. मग जीवा त्या व्हॉइस क्लिपवर तिला रिप्लाय करत म्हणतो कोलाजच पाठवायचंय ना, मग पाठवतो की. नंदिनीला ते छान वाटतं त्याचा मेसेज वाचून आणि तेवढ्यात ते मुलं तिला बोलवतात म्हणून ती मोबाईल तिथेच ठेवते आणि निघून जाते. आता बघा जीवा ते कोलाज तयार करण्यासाठी ते फोटो डाउनलोड करत असतो, तेवढ्यात त्याला काव्याचा फोन येतो आणि तो वैतागतो आणि तो फोन फेकून देतो. अरे काव्या कशाला मला फोन करते आता. आणि अशा पद्धतीने अर्धा एपिसोड आज यांच्या फोनाफोनीतच दाखवला बाबा आणि एकदाच संपला हा सीन. तर असो आता ही मुलं खुश झाली आहे चहा नाश्ता करून आणि नंदिनी त्यांचं कौतुक करते आणि सांगते त्यांना आता नाटकाला जाल तर तिथे त्रास देऊ नका, हात धरा वगैरे वगैरे. नंदिनीकडे काम करणाऱ्या त्या ताई म्हणतात अगं ताई नाटक पण खूप छान आहे, हाऊसफुल आहे म्हणतात. नंदिनी म्हणते अगं बाई मला पण यावंसं वाटतंय आता. मग त्या ताई म्हणतात चल ना तू. नंदिनी म्हणते ऐन वेळेवर कसे काय तिकीट आता मॅनेज करणार. मग त्या ताई म्हणतात मी थांबते, तू माझ्या तिकिटावर जा. नंदिनी म्हणते नाही जा तुम्ही सगळे आता, मी पुढच्या वेळेला येईल. त्या ताई म्हणतात बघा ताई पुन्हा विचार करा, म्हणजे आधी नाटक आहे मग चौपाटी धमाल मज्जा येणार आहे, मोठा प्लॅन आहे, तुम्ही मिस कराल ताई. नंदिनी म्हणते नाही असू द्या तुम्ही जा या वेळेला, मी पुढच्या वेळेला येईल. आता असं म्हणून नंदिनीने सगळ्या मुलांना निरोप दिलाय आणि आता ती एकटीच असते आनंद निवासमध्ये. आणि तेव्हा तो दीपक असा तिच्यावर नजर ठेवून असतो आणि त्याने बरंच मॅनेज केलंय बरं का, हिला त्रास देण्यासाठी आणि हिला मारून टाकण्यासाठी त्याने खूप प्लॅन रचलाय. पण आता नेमकं काय झालंय, हा जीवा भनकला तो माझा अंदाज कालचा बरोबर होता बरं का. आता बघा पार्थ येतो आणि जरा त्याचा आणि पार्थचा सॉलिड वाद होतो. आता काय वाद होतो ते बघत राहा. इकडे नंदिनीवर जीव घेणा प्रसंग ओढवणारे आणि तिकडे पार्थ आलाय जीवाच्या खोलीमध्ये. त्याला म्हणतो येऊ करे जीवा आतमध्ये. जीवा त्याला म्हणजे दारातच खोचकपणे बोलतो आणि म्हणतो मी नाही म्हटल्यावर तू काही येणार नाहीये का माझ्या खोलीत. पार्थ म्हणतो काय रे जीवा सकाळच्या प्रकरणामुळे अजून चिडलायस का माझ्यावर. त्यावर जीवा म्हणतो हो चिडलोय मी, कारण मला माझ्या पर्सनल गोष्टीमध्ये ढवळाढवळ केलेली अजिबात आवडत नाही. पार्थ म्हणतो जीवा नीट बोल मी तुझा मोठा भाऊ आहे. आता जीवा लगेच तिकडे तोंड करून घेतो, त्यामुळे पार्थला जरा टेन्शन आलंय याच्याशी बोलायचं. तो म्हणतो जीवा
हे बघ, एनिवे म्हणजे तसं मला मध्ये बोलायचं नव्हतं, तुम्हा नवरा बायको मधला प्रश्न आहे. पण मला एवढंच सांगायचंय तुला की प्लीज जीवा, प्लीज नंदिनीशी एवढा वाईट नको वागू रे. अरे नंदिनी खूप चांगल्या आहेत, म्हणजे तसं नंदिनी आणि मी सेम वागतोय रे सध्या. म्हणजे बघ ना, जसं नंदिनी तुझ्यासाठी बरंच काय करताय तसं मी काव्यासाठी बरंच काही करायचा प्रयत्न करतोय. आता काव्याचं नाव ऐकल्यावर हा जीवा भनकतो आणि म्हणतो, ए बाबा, तुझी ती काव्य आणि तुमच्या दोघांबद्दल ऐकण्यात मला काडीचाही इंटरेस्ट नाहीये. तुझं बोलणं झालं असेल तर निघ. त्यावर पाठ चिडून म्हणतो, काय प्रॉब्लेम आहे रे तुझं जीवा? तुझ्याशी नीट बोलायला आलो की लगेच चिडचिड करतो. तुझं काय घोडं मारलं रे मी? तुझा हा स्वभाव आहे ना, तो खटकतोय मला. आणि तुझ्या या स्वभावामुळेच नंदिनीला पण खूप हर्ट होतोय. आणि तुझ्या या अशा स्वभावामुळेच त्यांनी तुला विचारलं ना की तुला घटस्फोट हवाय का म्हणून. आता असं बोलल्यानंतर जीवा म्हणतो, ओ अच्छा, म्हणजे आमच्या बेडरूम मधल्या गोष्टी नंदिनी येऊन तुला सांगते तर. आता मात्र पाठ चिडतो आणि म्हणतो, जीवा काय बोलतोयस, कळतंय का तुला? आता पुन्हा एकदा मध्येच नंदिनी दाखवली आहे त्यांनी. आनंद निवास मध्ये काम करतीये आणि तो दीपक का कोण आहे तो सायको, तो तिला मारण्यासाठी असा प्लॅन रचतोय. आणि म्हणजे त्याने बरीच तयारी केली आहे. वेबकॅमवर वगैरे त्याने असं काळं फासलंय जेणेकरून तो कोणाला दिसणार नाही. हा दीपक मधल्या मध्ये उगाच आगाऊपणा करतोय असं नाही वाटत आहे का प्रेक्षकांनो? आता तो मनाशीच बडबडत म्हणतो, मी इथे असल्याचा कोणताच पुरावा आता सापडणार नाहीये. त्यामुळे नंदिनी गेली की कोणी खुश होणार नाहीच आणि त्यातनं मी तर सापडणारच नाही असा विचार करून त्याने ते सगळे कॅमेरे बंद करून टाकलेत बरं का. असा काळ्या रंगाचा स्प्रे मारलाय त्याने कॅमेऱ्यावर. नंदिनी तिथे येऊन बसते आणि विचार करते, जीवाचा अजून कोलाजचा रिप्लाय का नाही आला? त्यांनी अजून फोटो कोलाज केले नसतील का? काय करू? डायरेक्ट फोन करून विचारू का यांना? तसंही सकाळपासून बोलणंच झालं नाही आमचं. आता नेमकं ही चुकीच्या वेळेवर फोन करते. जीवा आता चिडतो आणि म्हणतो, काय काय दादा, सतत माझ्या माघारी तुम्ही सतत हेच बोलत असतात का एकमेकांशी? आता मी नंदिनीला जाऊन सांगतोच की जे काही बोलायचंय मला ते मी पार्थ दादाच्या समोरच बोलतो. नाही म्हणजे नाहीतरी माझ्या माघारी तुम्ही सगळ्या बेडरूमच्याच गोष्टी करता ना, तुझ्या समोरच बोलतो ना जे काही बोलायचंय तिच्याशी ते. पार्थ म्हणतो, अरे का चिडतोय जीवा, का चिडतोय? समजून घे मला काय बोलायचंय ते. जीवा म्हणतो, काय समजून घेऊ? काय समजून काय घेऊ सांग ना. ती नंदिनी तिला हवं तसं वागते, वाटेल तसं करते आणि त्यावरून मी तिला काही बोलायला गेलो तर तू मला जाब विचारणार. नाही, इकडे तू घरी बोलणार आणि ती ऑफिसमध्ये बोलावून जाब विचारणार. तू काय करू काय सांग ना, मी कोणाचं का उत्तर देऊ? नाही, तुम्ही सगळ्यांनी मुळातच ठरवलंय की पाहिजे तसं माझ्याशी वागायचं आणि मुळात मी तुमचं ऐकून का घेऊ आणि तुम्ही वाटेल ते वागणार आणि मी ऐकून घ्यायचं असंच ना. असं नाही वाटत का प्रेक्षकांनो? जीवा जरा अति बोलतोय. मला तर वाटलं बाबा एक प्रेक्षक म्हणून सांगते हा, पण असो. पार्थ म्हणतो, जीवा तू आता जास्त बोलतोयस, चुकीचं बोलतोयस यार. जीवा म्हणतो, अच्छा म्हणजे मी चुकीचं बोलतोय हे तुम्हीच ठरवणार का? मी चूक मी बरोबर सगळं तुम्हीच ठरवायचं. मी जे खरं आहे ना तेच बोलतोय, बाकी काही बोलत नाहीये. नाही, मुळात मी मूव्ह ऑन व्हायचं का नाही व्हायचं हे पण तुम्हीच ठरवायचं ना. नाही, आता झालोय ना मी मूव्ह ऑन, केलंय ना ते लग्न मान्य. आता काय प्रॉब्लेम आहे आणि कशाला तुम्ही दोघं एकमेकांच्या आयुष्यात नाकं खुपसताय? आता जेव्हा जीवा असं बोलतो तेव्हा पार्थला जोरात राग येतो बरं का. म्हणजे जसं जोरात लागतं तसं जोरात राग येतो. पार्थ चिडून म्हणतो, तुला कळतंय का जीवा काय बोलतोय? तोंडाला येईल ते बोलतोय, शांतपणे ऐकतोय ना मी. अरे काही पण बोलशील का? हो बोलतो, मी आणि नंदिनी एकमेकांशी करतो शेअर एकमेकांशी सगळ्या गोष्टी. काय प्रॉब्लेम आहे तुला? अरे जे मनात येईल तेच बोलतो ना आम्ही. अरे जीवा, फरक एवढाच आहे की आमच्या चर्चेमध्ये आमच्या पार्टनरचा विषय असतो रे. पार्टनरचीच काळजी असते आमच्यामध्ये. मी त्यांना काव्याबद्दल सांगतो आणि त्या तुझ्याबद्दल माझ्याशी बोलत असतात. बाकी काय रे जीवा, आमच्यात काही होऊ शकलं असतं या गोष्टीला तेव्हाच फुल स्टॉप मिळाला जेव्हा लग्न बदलली आपली. आता फक्त आमच्या दोघांमध्ये सुंदर आणि समंजस्य असा संवाद उरलाय आणि तो फक्त तुमच्यामुळे झालाय. आणि आता मात्र जीवाला खटकलंय हा पार्थ जो काही बोललाय तो. कारण नंदिनी त्याला म्हणते ना, नवरा बायको मध्ये संवाद हवा आणि संवाद हिच्यामध्ये आणि पार्थ मध्ये आहे असं त्याला रिअलाइज झालं आणि अचानक तो जेलस झाला. जीवाला ते आठवतं आणि पार्थला तो ओरडून म्हणतो, ठीक आहे तुम्हाला एकमेकांशी चर्चा करायची ना, करा ना, चर्चा करा एकमेकांशी. ती नंदिनी जिथे असेल ना तिथे जा आणि संवाद साध तिच्याशी. जा निघ इथून असं म्हणून तो अक्षरशः लोटत असतो पार्थला. पार्थ म्हणतो, ए वेडा झालास का जीवा? अरे काय करतोयस? लग्नानंतर किती बदललायस तू, भाऊ म्हणून, नवरा म्हणून, मुलगा म्हणून. अरे काय चाललंय रे तुझं? क्यू यायला लागलीये मला तुझी आता. जीवा म्हणतो, क्यू येते ना तुला माझी, मग कशाला बोलतोयस माझ्याशी?
तेवढ्यात ना प्रेक्षकांनो या नंदिनीने फोन लावला जीवाला आणि बघा तिचं बिचारीचं टायमिंग किती चुकलंय. आता नंदिनी सारखी फोन करते आणि जीवा फोन कट करतो. नंदिनीला वाटतं जीवा चिडलेला आहे. जीवा नंदिनीचा फोन कट करतो आणि पार्थवर ओरडत म्हणतो, जा ना जा, कशाला उभा आहेस इथे, जा. त्यावर पार्थ म्हणतो, चाललोय, मला कळलंय तुझ्याशी बोलणं म्हणजे मूर्खपणा आहे. तू आणि काव्या झेरॉक्स कॉपी आहात असं म्हटल्यावर जीवा अजून संतापतो बरं का काव्याचं नाव घेतल्यावर. आणि आता त्याला आणखीन त्रास होतो आणि सगळा राग तो नंदिनीवर काढतो. नंदिनी आता फोन लावते पुन्हा. मग आता जीवाला चान्सच मिळतो नंदिनीवर सगळा राग काढायचा. आता तेवढ्यात पार्थ तिथून जाणार असतो पण तो थांबतो. जेव्हा जीवा हिच्या अंगावर ओरडतो ना नंदिनीच्या, तेव्हा फोनवर चालू आहे हे सगळं संभाषण. जीवा फोन उचलून म्हणतो, काय आहे, कशाला फोन करते सारखा, तुझा काय जीव चालला का, मी बोलत नाहीये तर कशाला फोन केला, चल बोल. आता बिचारी नंदिनी रडतच म्हणते, मी सॉरी मी काही काम नव्हतं मला, मी फक्त कोलाच केलं का असेसाठी फोन केला होता आणि माझा जीव नाही चाललाय, तुमच्याशी बोलत नाहीये तर, पण जीव गेला ना तरी मी आता तुमचा फोन उचलणार नाही असं म्हणून ती फोन ठेवते आणि खूप रडते. तेवढ्यात आता या जीवाने फोन बघितलाय कारण ते फोटो तोपर्यंत डाउनलोड झालेले असतात. आता पार्थ त्याच्यावर चिडणार. तेवढ्यात जीवा म्हणतो, दादा अरे हे बघ, हे काय आहे. पार्थ चिडून तिथून निघून जात असतो तेव्हा जीवा म्हणतो, थांब दादा, अरे हे बघ, हा दीपक आहे ना. आता पार्थ ते बघतो आणि म्हणतो, हो हा तर दीपकच आहे. आणि त्यांच्या लक्षात येतं की हा दीपक नंदिनीच्या जीवावर उठला असणार आहे कारण तो खिडकीतनं अतिशय विचित्र आणि विक्षिप्त पद्धतीने बघतोय. हे सगळं जीवाच्या लक्षात आलंय. आता जीवा सांगतो पार्थला, हे फोटो मला आता नंदिनीने पाठवले होते, एक सेकंड यार, काहीतरी भानगड आहे. आणि आता त्याने सगळे फोटो चेक केले तेव्हा त्याच्या लक्षात येतं की तो दीपक नंदिनीवर पाळत ठेवून आहे. आणि मग लगेच जीवाने नंदिनीला कॉल लावलाय तिला सांगायला की तुझी म्हणजे जीव काय खतरे में आहे असं सांगायचंय त्याला. मी पण कन्फ्यूज झाले बाबा प्रेक्षकांना सांगता आज, कारण एवढा लेंदी एपिसोड होता की विचारू नका. नंदिनी आता फोन उचलत नाही आणि रडतच म्हणते, कशाला फोन करता आता, मी नाही उचलणार तुमचा फोन असं म्हणून तिने तिचा फोन कट केलाय, जीवाचा फोन कट केलाय आणि स्विच ऑफ केलाय. मग आता पार्थ त्याच्या मोबाईलवरून फोन लावतो तर पार्थचा सुद्धा फोन उचलत नाही नंदिनी आणि फोन सायलेंट मोडवर करते. आता मात्र दोघही जण घाबरतात. जीवा म्हणतो, दादा अरे आता काय करायचं. बऱ्याच वेळ फोन ट्राय करतात ते नंदिनीला पण आता मात्र दोघांची चांगलीच भांबेरी उडालेली असते. जीवा म्हणतो, अरे बापरे दादा, दीपक तिथे, म्हणजे नंदिनीच्या जीवाला धोका आहे, मला जायला हवं तिथे. पार्थ म्हणतो, तू एकटा नाही, मी पण येणार आहे तुझ्यासोबत, चल लवकर जीवा. आणि दोघेही भाऊ पळतच निघतात. आता काव्या त्या दोघांना बघते आणि हिचं काहीतरी तिसरंच चालू असतं नेहमीप्रमाणे. ती विचार करते, अरे हे दोघे जण कुठे गेले अशा एवढे फोन करते मी जीवाला, एकही फोन माझा उचलला नाही जीवाने आणि आता कुठे गेलाय हा पार्थ सोबत. काव्या असा विचारच करत असते. इकडे नंदिनी सारखी रडत असते, जीवा तिला वाटेल तसा बोलला म्हणून. पण प्रेक्षकांनो आता फायनली एपिसोड संपला बरं का. बाकी आज काही दाखवलेलं नाहीये, उगाच मोठे व्हिडिओ कशाला करायचे. तर बघा आता एपिसोड संपला. आता जीवाला येते टेन्शन. पुढच्या प्रोमो त्यांनी दाखवलाय, जीवा म्हणतो, दादा नंदिनीला काही झालं ना तर मी स्वतःला कधीच माफ करू शकणार नाही. आणि तेवढ्यात काव्या पण फोन करते पार्थला. मग पार्थ सांगतो, आम्ही आनंद निवास मध्ये चाललोय म्हणून. तर बघा आता नंदिनीला अतिशय विक्षिप्त पद्धतीने या दीपकने असं फासावर लटकवलंय आणि त्याने अशी काहीतरी अरेंजमेंट केली आहे की जीवा आला आणि त्याने दरवाजा उघडला की नंदिनीला फाशी बसेल. बापरे, भयंकर आहे हे सगळं. पण आता उद्या आपल्याला हे सगळं बघायला मिळणार आहे. दीपक नंदिनीला म्हणतो, तुला वाचवायला येणारा जीवा तुझ्या मृत्यूचं कारण ठरणार आहे. प्रेक्षकांनो काय वाटतं तुम्हाला, जीवा नंदिनीचा जीव वाचवेल का? अर्थातच वाचवेल यार, शेवटी हिरो हिरोईनला वाचवतोच. तर बघत राहूया लग्नानंतर होईलच प्रेम. कसा वाटला आजचा भाग मला कमेंट करून नक्की कळवा. आणि प्लीज प्रेक्षकांनो करा हो जरा माझ्या चॅनलला सबस्क्राईब, बरं वाटतं मला. तर बघत राहा लग्नानंतर होईलच प्रेम. भेटूयात उद्याचा भाग इंटरेस्टिंग असणार आहे. टेक केअर, धन्यवाद.